तर राष्ट्रवादीचे नेते आता मातोश्रीवर दाखल झाले आहेत। जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्यावर नेते मातोश्रीवर पोहोचल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात साधारण 15 ते 20 जागा अशा आहेत की जिथे पेच निर्माण होऊ शकतो, ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी या जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात असा दावा केलाय। त्यामुळे या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केली जात असल्याची माहिती समोर येते। तर काही मिनिटांपूर्वी आता हे नेते मातोश्रीवर दाखल झाल्याचं समोर येतं आणि त्याच्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होती आहे पाहणं महत्त्वाचं आहे। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ही बैठक किती महत्त्वाची आहे मवियाच्या दृष्टीने? वेदांत, माझा आवाज येतोय? हा अश्विन, ज्या प्रकारे आपण बघितलं की हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये एक बैठक पार पडली, ज्यामध्ये माहिती अशी आहे की 15 ते 20 जागा अशा आहेत ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये या 15 ते 20 जागा आहेत ज्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती आणि त्यामुळे यातल्या जागा नेमक्या कोणत्या पक्षाला यायच्या किंवा कोणत्या पक्षाची ताकद या जागांवर आहे यावर आता निर्णय घेतला जाणार आहे। हा तिढा सोडवला जाणार आहे आणि नेत्यांची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ज्यामध्ये अनिल देशमुख आहेत, जयंत पाटील आहेत, राजेश टोपे आहेत, हे सर्व नेते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत। कदाचित इतर राजकीय चर्चा आणि त्यासोबतच या तिढ्या संदर्भातील चर्चा या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।